रमा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय आणि सगळेजण अजूनही बाहेर रस्त्यावरच राहत असतात। त्यामुळे आता खरं तर ना या सगळ्या गोष्टीचा ताराला इरावतीला तर आता कंटाळा आलेला असतो, पण काही ऑप्शनच नसतं ना। दुसरीकडे अक्षयवर त्या गुंडांनी हल्ला केलेला असतो, पण याला ना सर्वस्वी जबाबदार ती रमाच आहे असं काहीसं बोलून भडकवण्याचा प्रयत्न इरावती करत असते। म्हणजेच तिनेच हे सगळं केलंय असं म्हणायला हरकत नाही असं देखील आता म्हटलं जात असतं, पण नाही माझी रमा अशी करणार नाही असं सीमा म्हणत असते। तेवढ्यातच तिला समोरून रमा येताना दिसते। सीमा खूप खुश होते आणि जोरात ओरडू लागते, माझी रमा आली म्हणून। रमाने आता येताना फर्स्ट एड बॉक्स सुद्धा आणलेला असतो आणि तो बॉक्स आणून ती आता अक्षयवर उपचार करायचा प्रयत्न करत असते, पण इरावती आता मुद्दामून तिला नावं ठेवत असते। म्हणजेच स्वतः हल्ला करायचा आणि मग स्वतःहूनच असं पुढे यायचं। हे कसं जमतं ना एखाद्याला, म्हणजे कळायलाच मार्ग नाही आहे हे कसं काय एखाद्या माणसाला जमू शकतं। हे सगळं ना मुद्दामून नाटक आहे, नाटक। मला काही कळत नाही असं वाटतंय का? मला सगळ्या गोष्टी कळतात, पण मी ना या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असते। पण दुसरीकडे मात्र आता ज्या काही चुका झाल्या असतील माझ्याकडनं त्यासाठी मी तुमची माफी मागते, पण तुम्ही चला इथे थांबू नका असं देखील आता रमा म्हणत असते। पण अक्षय इतका ॲटिट्यूड घेऊन उभा असतो ना, तो सरळ म्हणतो की मला ना तुझ्यासोबत नाही बोलायचे आणि कोणतीही चर्चा करायची, जा तू इथून निघून, मी तुला सांगितले ना निघून जा। आणि असं बोलून ती आता त्याला मलमपट्टी करायला आलेली असते, तर ती सुद्धा तो करून घेत नाही आणि तिला जोरात ढकलून देतो। मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता आजी बघते ना, तेव्हा मात्र आजी म्हणत असते की काय काय करतायस तुम्ही, हे नको करू रे हे सगळं असं बोलून आता ती अक्षयला समजावत असते। पण आता अक्षय जो आहे त्याने ठरवूनच ठेवलेलं असतं की काही झालं तरी ऐकायचं नाही, आणि म्हणूनच ना आता जेव्हा रमा जात असते तेव्हा इरावती आजी तिला थांबवायचा प्रयत्न करते, पण अक्षय जर रमाला एक्सेप्ट करायलाच तयार नाही आहे, समजून घ्यायला तयार नाही आहे, त्यावर रमासुद्धा आता काहीच करू शकत नसते। रमा बिचारी शांतच असते। तर रमा आता तिकडनं निघून गेल्यानंतर इकडे मात्र आता इरावती पुन्हा एकदा अक्षयला रमाविरुद्ध भडकवायचा विचार करत असते, पण अक्षय जो आहे ना तो मात्र कसा बसा आता शांत बसतो, पण त्याला अजूनही घरदार काही सापडलेलं नसतं। दुसरीकडे रमा रस्त्यावरून आता पोचत असते, तिथे एकदाच तिला एक असं छोटंसं मंदिर दिसतं जिथे काही फोटो लावलेले असतात देवी आईचे आणि एक छोटीशी मूर्ती देखील असते। रमा आता त्या झाडापाशी बसते आणि देवी आईला जाब विचारू लागते। देवी आईला ती म्हणत असते की सांग ना देवी आई, माझ्याकडनं काय चूक झाली की त्याची शिक्षा तू मला अशा पद्धतीने देतेस? नको का मला त्रास देऊ, मी आतापर्यंत सगळ्यासाठी सगळं केलंय, म्हणजेच मी जे काही केलंय ते चांगल्यासाठीच केलंय, पण याचा असा माझ्या ह्याच्यावर गैरफायदा होईल असा मी विचारही स्वप्नातही करू शकत नाही असं देखील आता ती म्हणू लागते आणि ती खूप जास्त रडत देखील असते। देवी आईला सांगत असते की प्लीज, मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी बरेच प्रयत्न करते, पण या घरच्यांना माझ्यावर कोणाचाही विश्वास नाही आहे, असं का असं देखील बोलून ती आता रडू लागलेली असते। मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आता ती बोलत असते ना, तेव्हाच आता तिथे जोगतीन आलेली असते आणि जोगतीन जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र खरं तर ती रमाला संकेत द्यायला आलेली असते। रमाला आता ती स्वतःची ओळख करून देते आणि मुली, तुझी परीक्षा घेतली जात आहे। देवी आई प्रत्येकाचीच अशी परीक्षा घेत असतो आणि या परीक्षेत खरं उतरणं हेच तुझं आता काम आहे, पण या गोष्टींना काहीच झाल्या कळत नसतात नेमकं काय आहे ते, परंतु आता देवी आईची तुझ्यावर कृपा आहे। पण मी तुला कौल देऊन सांगू शकते की तुझ्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे ते। मग काय, ती आता कौल घेऊन सांगू लागते की तुझं आयुष्य हे खूप आता खडतरीचं आहे। तुला असं वाटत असेल की तू ज्या काही गोष्टी करतेस त्या बरोबर करतेस, पण मी तुला सांगते ना तू गोष्टी सगळ्या बरोबर करतेस, पण ह्या कधी तुझ्यावर फिरतील ना हेही सांगता येत नाही। तुला तुझ्या घरच्यांची काळजी आहे हे सगळं काही मी ओळखून आहे, पण देवी आईला तुझी परीक्षा घ्यायची आहे, तुझ्यावर एक वाईट सावटसुद्धा आहे, त्यामुळे ना जे काही करशील ते सांभाळून कर असं देखील आता देवी आई जी आहे ती सांगू लागते आणि तिचं जे काही कपाळ आहे ते आता पूर्ण हळदीने माखून टाकते। त्याच वेळेला आता अक्षरशः
रमा म्हणत असते की प्लीज मला सांगा ना, म्हणजे नेमकं काय. पण आता फक्त देवी आईने येऊन संकेत द्यायचं हेच ठरवलेलं असतं. प्रत्येक इथे तसंच दाखवलं जातं. तसंच आता फक्त रमाला सांगितलं जातं की बघ, तुझ्यावर संकट येणार आहे आणि संकटाची चाहूल मला लागते आणि म्हणूनच मी तुला याबद्दल सांगितलं आहे. आता तुला स्वतःला या सगळ्यातून सावरायचं आहे असं देखील म्हटलं जातं. मग काय, आता मात्र रमा विचार करते की नक्की आता देवी आई माझी कसली परीक्षा घेणार आहे आणि त्यामुळेच ना तिला खूप जास्त टेन्शनही आलेलं असतं. मग काय, ती देवी आईसमोर पुन्हा एकदा उभी राहते आणि प्रार्थना करू लागते. कारण तिला माहिती आहे की तिला किती जास्त त्रास होत आहे ते आणि या सगळ्याचा तिच्यावर काय परिणाम होतोय हे सुद्धा आता तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच ना आता ती मात्र या सगळ्याचा विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ती आता देवी आईला जापसुद्धा विचारते की सांग ना मला काय होणार आहे माझ्या आयुष्यात. पण काही केल्या आता सांगायला ती तयार नसते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सीमा जी आहे ती रात्र झालेली असते तरीसुद्धा तशीच झोपी गेलेली असते. मग काय, जेव्हा ती तशीच झोपी जाते ना तेव्हा मात्र आता इकडे अक्षय जो आहे तो तिला उठवायचा प्रयत्न करत असतो. पण तारा मात्र तिचं तर भलतंच सुरू असतं. म्हणजे ती म्हणत असते की आज काय रात्रभर आपण असेच रस्त्यावर थांबणार आहोत का. तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का रे. आपण अख्खी फॅमिली आज रस्त्यावर आहोत, आपल्याला सुद्धा काहीतरी आहे की नाही. पण हे सगळं ना आपल्या बाबतीत झालंय ना ते रमामुळे झालंय, याला सर्वस्वी ती रमा जबाबदार आहे, ती तुझी बायको, असं देखील आता रागारागात तारा बोलत असते. तर अक्षय म्हणत असतो की मी घर शोधायचा प्रयत्न करतोय पण घर भेटत नाहीये, त्याला मी तरी काय करू. पण आता मात्र तारा म्हणत असते की तू तर घर सकाळपासून शोधतोय आणि आपण काय आता थोड्या वेळासाठी का होईना एका रात्र घालवायला हॉटेलमध्ये थांबू शकत नाही का. 4 रूम बुक कर, आपण हॉटेलमध्ये जाऊन मस्त आराम करूया. मला तरी तेच वाटतं असं देखील आता ती म्हणू लागते. पण आता अक्षय म्हणत असतो की 4 रूम हॉटेलमध्ये बुक करायचे म्हणजे माझे किती पैसे जाणार आहेत याचा विचार करताय का तुम्ही. पण तुला पगार नाही का झाला, पगार ते ॲडव्हान्स देणार होती ना रमा, त्याचं काय. मला मुळात एक गोष्ट कळत नाही, या इरावतीला त्या घरात राहणं चालत नाही रमाच्या. मग रमाकडे कुठून पैसा ॲडव्हान्स मागायचा, तेव्हा कुठे जाते हिची अक्कल. दुर्बुद्धी कुठली, अक्कल नसल्यासारखीच. खरंच ना काही दाखवलं जात असतं. तुम्हाला पटते का प्रेक्षकांनो, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर दुसरीकडे मात्र तारा जी आहे ना ती मात्र आता अक्षयला खूप काही बोलत असते की तुझ्या बायकोमुळे ही वेळ आलेली आहे आणि त्यासुद्धा तू काही करत नाही आहेस. आज काय रात्रभर बाहेरच थांबायचं आहे का, असं काहीसं खूप काही ती आता बोलत असते. मग काय, अक्षयही तिला म्हणत असतो की आजचा एक दिवस आहे ना तुम्ही तुमच्या फ्रेंड्सकडे राहायला जा. मग काय, आजचा एक दिवस आम्ही फ्रेंड्सकडे राहायला गेल्यानंतर सगळं काही ठीक होणार आहे का, म्हणजे आमच्या मनासारखं होणार आहे का, तर तसंच सांग म्हणजे मला समजायला. तर दुसरीकडे मात्र आता रमा ही खूप जास्त अस्वस्थ असते. ती आता येते आणि तिथे येऊनच देवाच्या पाया पडत असते. तुळशीजवळ दिवा वगैरे लावते, कारण संध्याकाळ झालेली आहे म्हणूनच तुळशीकडे तर दिवा लावणं तिचं काम आहे आणि ती तसंच करत असते. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं की जेव्हा सगळं काही होत असतं तेव्हा मात्र आता तिच्यासमोर दुसरी रमा म्हणजे एक खरी रमा येऊन उभी राहते आणि ती मात्र आता बोलायचा प्रयत्न करत असते. म्हणत असते की तुझ्यामुळेच तर हे सगळं झालेलं आहे, म्हणजेच तूच तर घराबाहेर काढलं आहेस. तुला एवढंही कळत नाही आहे का, तुझा जो काही अरेरावीपणा आहे ना तोच वाढलेला आहे आणि त्यामुळेच त्या घरातल्या सगळ्यांवर आज रस्त्यावर राहायची वेळ आलेली आहे. पण रमा म्हणत असते की नाही, मी सगळ्यांच्या चांगल्याचा विचार केला आहे, मी कोणाला मुद्दामून घराबाहेर काढलेलं नाही आहे, थोडं समजून घ्या. पण तरीसुद्धा आता रमा म्हणत असते की मला माहिती आहे ना मी जे काही केले ते चांगलंच केलं आहे, पण या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आता पटत नसतात. तर ती दुसरी आलेली रमा म्हणजे ड्रेस घातलेली रमा जी आहे ती रमावर खरं तर आरोप करत असते आणि ती रमाला म्हणत असते की ज्या काही गोष्टी तुला वाटतायत ना की तू चांगल्यासाठी केल्यास तर त्या चुकीच्या आहेत. कारण मी ओळखते ना तुला, तुझ्या आता पैशांचा माज आलेला आहे, तूच तर त्यांना या घराबाहेर काढले आणि तुला आता असं वाटते की ती लोकं या घरात यायला हवीत. नाही, मी नाही
काढलंय त्यांना या घराच्या बाहेर ते स्वतःहून निघून गेलेले आहेत असं देखील आता रमा बोलत असते। पण आता ड्रेस घातलेली रमा जी आहे ती आता म्हणत असते की नाही, तूच त्यांना म्हटलंस की तुम्ही या घरात राहिलात काय आणि नाही राहिलात काय, मला काही फरक पडत नाही, मग तसंच होणार ना, म्हणूनच तर ते घर सोडून गेलेत। आणि आता जी ड्रेस घातलेली रमा असते ना ती आता समोर असलेल्या रमावर आरोप करू लागते आणि तुझ्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे रस्त्यावर राहायची, अजूनही त्यांना रूम भेटत नाही आहे आणि ते अजूनही रस्त्यावर वणवण फिरतायत आणि ते सगळं तुझ्यामुळे असं देखील बोलून आता तिला खूप जास्त त्रास दिला जात असतो। बिचारी रमा या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेत असते, कारण तिला कळत असतं की हे सगळं काही आपल्यामुळे झालेलं आहे आणि आपण खूप चुकीचं केलंय असं देखील तिला आता वाटू लागलेलं असतं आणि त्यामुळेच ना ती आता या सगळ्याचा विचार करत असते। दुसरीकडे मात्र आता रमा खूप जास्त रडत असते, कारण तिला असं वाटत असतं की जसं की ही ड्रेस घातलेली रमा म्हणते की या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे, तर तसंही असू शकतं, या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे असा विचार करूनच ती आता खूप जास्त स्वतःला त्रास करून घेत असते आणि त्यानंतर ती तुळशीकडे दिवा लावत असताना रडत देखील असते। तर आता तिकडे राणी आलेली असते आणि राणी जी आहे ती बघते। राणी म्हणत असते की का तुम्ही स्वतःला त्रास करून घेतायत का, रमाताई नका त्रास करून घेऊ, कारण या घरासाठी आतापर्यंत कोणीही जितकं केलं नसेल ना तितकं तुम्ही केलेलं आहे आणि मी हे सगळं जवळून अनुभवलेलं आहे, त्यामुळे उगाच ना कोणाच्याही बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही या सगळ्यांना घराबाहेर काढलेलं नाहीयेत, स्वतःहून गेलेली आहेत आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही असं काही चुकीचं करणारच नाही असं देखील आता म्हटलं जात असतं। तर दुसरीकडे मात्र रमा खूप जास्त अस्वस्थ असते आणि रमा रडत देखील असते, पण राणी तिला सावरते आणि राणी म्हणत असते की आता काही झालं तरी रडू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि त्याच वेळेला आता ती समजवत देखील असते। तर दुसरीकडे रमा तिला म्हणते की जा तू सगळ्यांसाठी डबा घेऊन जा आणि डबा घेऊन गेल्यानंतर तिथे जाऊन सांगू नकोस की मी बनवलं आहे, तूच बनवलं आहेस असं सांग, असं देखील रमा आता राणीला सांगू लागते। आणि त्याच वेळेला आता राणी म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, रडू नका, तुम्ही जर रडत राहिलात ना तर तुम्हाला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो आणि तुम्ही अशा रडणाऱ्यातला नाही आहात, मला माहिती आहे, कारण हे घर ना आतापर्यंत तुम्हीच सावरून ठेवलं आहे, हे मी प्रत्येकदा ऐकलेलं आहे आणि त्यामुळे ना मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं देखील आता ती म्हणत असते। मग काय या सगळ्या गोष्टींचा विचार ना इकडे असणारी रमासुद्धा करत असते, पण दुसरीकडे रमाचं मन जे आहे ना ते आता खूप जास्त घाबरत असतं, कारण तिला आता देवी आईने जो संकेत दिलेला असतो ना त्यामुळे तिचं मन आता एकदमच विचित्र गोंधळात अडकलेलं असतं, तरीसुद्धा ती स्वतःला शांत करण्याचा विचार करत असते। दुसरीकडे तिला सीमाची सुद्धा काळजी वाटत असते, कारण आता इतकी रात्र झाली आणि त्यांचं काय होत असेल काय नाही असा विचार तिच्या डोक्यात येत असतो। तर इकडे मात्र आता अक्षय जो आहे ना तो एका ठिकाणी बसलेला असतो आणि जेव्हा अक्षय एका ठिकाणी बसलेला असतो तेव्हा त्याला ताराचं बोलणं आठवतं। तारा कशा पद्धतीने या सगळ्याला टार्गेट करत होती आणि ती म्हणत सुद्धा होती की हे सगळं तुझ्या बायकोमुळे झालंय आणि हे सगळं जेव्हा आठवू लागतं ना तेव्हा मात्र आता अक्षयला खूप जास्त त्रास होत असतो। अक्षय विचार करतो की काय बसलंय माझ्या आयुष्यामध्ये, मी असा विचार स्वप्नातही केला नव्हता, पण आज माझ्यावर ही वेळ आलेली आहे असा विचार देखील तिच्या मनामध्ये येत असतो। आणि त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये असे विचार येत असताना तिथे पार्वती आजी येते आणि पार्वती आजी जी आहे ना ती तिला सावरायचा प्रयत्न करत असते। म्हणजेच काय तर आता पार्वती आजी म्हणत असते की नको अक्षय, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि मला माहिती आहे ना तुला हा त्रास काम कशामुळे होतोय, कारण जर अक्षय रमा तुझ्या सोबत असली ना तर तू कोणताही काहीच हरू शकत नाही, सगळं काही जिंकू शकतोस, पण तू अजूनही असाच विचार करत राहिला आहेस की रमामुळे तुझं आयुष्य खराब होतंय, पण तसं नाही आहे। अक्षयला आता रमाची बाजू घेऊन पार्वती आजी समजवायचा प्रयत्न करत असते, पण आता पार्वती आजीचं बोलणं हे काही अक्षयला ऐकूनच घ्यायचं नसतं, समजूनही घ्यायचं नसतं आणि म्हणूनच अक्षय म्हणतो की मला माहिती आहे ना की ती कशी आहे आणि काय आहे, त्यामुळे तिच्याबद्दल ना एकही शब्द मला ऐकून घ्यायचा नाही आहे असं देखील अक्षय म्हणत असतो। अरे पण तू इरावतीवर इतका विश्वास का ठेवतोयस, तुला तुझं तरी कळतंय का? नाही, इरावती आजीने माझ्या आरोहीला आतापर्यंत खूप चांगलं सांभाळलं आहे, म्हणजेच माझ्या आरोही एवढीशी लहान होती तेव्हा रमा अशी सोडून गेली होती, पण तेव्हापासून माझ्या आरोहीला सांभाळायचं काम इरावतीने केलंय आणि तिच्याबद्दल बोललेलं वाईट मी जराही खपून घेणार नाही आणि रमा तिच्याबद्दल खूप वाईट साईड बोलली हे देखील तितकंच खरं आहे।
असं आता अक्षय जो आहे तो बोलत असतो आणि त्याच वेळेला तिथे आता आरोहीसुद्धा आलेली असते. गोलूच्या बाबांनी आरोहीला येऊन सोडलेलं असतं. खरं तर आता आरोहीला गोलूच्याच घरी राहायला अक्षयने सांगितलेलं असतं, पण अक्षयची आठवण आरोहीला खूप जास्त येऊ लागलेली असते. म्हणूनच ती मागचा पुढचा विचार न करता पटकन आलेली असते. गोलूचे बाबा अक्षयला सांगतात सुद्धा मी तिला थांबवायचा प्रयत्न करत होतो, पण ती काही केल्या थांबायला तयार नव्हती आणि त्यामुळेच आता मला तिला घेऊन यावं लागलं असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय इकडे अक्षय जो आहे तो विचार करत असतो आणि आपण घरी का नाही, आपण इथे का आहोत असा विचार आरोही करू लागते. तर आरोही आता अक्षयला सांभाळत असते. अक्षयला म्हणत असते की बाबा चल ना घरी जाऊया. पण अक्षय म्हणतो अगं तू कशी पिकनिकला गेली होती तशीच आम्ही सुद्धा पिकनिकला आलो आहोत असं खोटं नाटक तो तिला सांगू लागतो. त्यावर आरोहीला आनंद होतो. आरोही म्हणते वाव, म्हणजे आपण आता टेंट बांधून राहणार आहोत का? तर अक्षय म्हणतो की हो, पण आपल्याकडे टेंट नाही आहे असं देखील आता तिला कळलेलं असतं. मग आई कुठे आहे, आई कशी नाही, मग आई ना थांब येईलच असं पार्वती आजी बोलून तिला समजावू लागते. तर दुसरीकडे मात्र आता इरावती जी आहे ना ती म्हणत असते की हे सगळं ना त्या रमामुळे झालंय. रस्त्यावर राहायची वेळ आपल्यावर आली आहे, पण ही रमा मस्त आरामात त्या घरात एकटीच राहत असेल असं देखील आता म्हटलं जात असतं. पण दुसरीकडे मात्र आता राणी त्या सगळ्यांसाठी जेवण घेऊन येते. तर राणीला आता विचारलं जातं काय गं तू जेवण घेऊन आलीस, तूच केलंयस का तिनं पाठवलं आहे? तर आता नाही मीच हे जेवण केलेलं आहे असं देखील ती म्हणू लागते आणि ती जेवण द्यायचा प्रयत्न करत असते. कामावर ठेवल्यापासून पहिल्यांदा तू काहीतरी चांगलं काम केलंय असं काहीचं ती आता बोलू लागते. मग काय राणी त्यावर काहीच बोलत नाही, कारण राणीला तो डब्बा वगैरे घेऊन रमानेच पाठवलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता आपण इथेच थांबायचं आहे का, कुठे जायचं नाही आहे का, टेंटचं काय, मग आपण राहायचं कुठे, रस्त्यावरच का, असे अनेक प्रश्न आरोहीला पडलेले असतात. मग आपल्याला मच्छर नाही का चावणार? मग आता पार्वती याची म्हणत असते की बाळा नको काळजी करू, मी आहे ना, मी तुला सावरते, ह्या पदराखाली तुला मी घेईन, मग तर झालं ना, मग तुला डास चावणारही नाही असं आता आजी बोलू लागते. पण आता अक्षयला आरोहीची सुद्धा काळजी वाटत असते, कारण आरोहीसुद्धा आता रात्रभर बाहेर राहणार असते. मग आता जेवणाची सोयसुद्धा करायची असते, कारण सगळ्यांना भूकाही लागलेल्या असतात. निदान राहायची सोय नाही तर जेवण तो तर मुलाला द्यायलाच हवं ना असा विचार अक्षय करतो. आणि अक्षय आता पार्वती आजीला सांगतो की मी लगेच येतो, सगळ्यांसाठी जेवण घेऊन येतो. मग तर झालं ना. आणि असं बोलून अक्षय जो आहे तो आता सगळ्यांसाठी काहीतरी खायला आणायला निघत असतो. आणि त्याच वेळेला आता अक्षय जेव्हा खायला आणायला निघतो ना तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की बाबा लवकर ये हां, मी तुझी वाट बघते असं काहीच आता आरोही बोलू लागते. मग काय आता आरोहीचं बोलणं देखील अक्षय ऐकतो आणि त्यानंतर तो काहीतरी आणायला म्हणून जातो. जेव्हा तो काहीतरी आणायला जातो तेव्हा आरोहीचं लक्ष असतं. आरोहीला कळत असतं नक्कीच काहीतरी आहे, बाबा आपल्यापासून काहीतरी लपवतोय. आता अक्षय रस्त्यावरनं जात असताना त्याने दिवसभर काही खाल्लेलं नसतं, म्हणून त्याची आता शुगर लेवल जे आहे ते आता कमी झालेली असते आणि त्यामुळे आता त्याला त्रास होत असतो, त्याला चक्कर येत असते. दुसरीकडे रमा आता तुळशीसमोर उभी असते. तो दिवाना खूप जास्त वाऱ्याने सहे होत असतो, पण ती आता तो सावरायचा प्रयत्न करत असते, तो विझू नये यासाठी ती प्रयत्न करत असते. पण पुढे मात्र आता पाहायला मिळतं पण एक मोठा ट्रक येत असतो. अक्षयचं लक्ष नसतं. अक्षय जो आहे तो आपल्या संदरीत चालत असतो. अक्षरशः त्याला चक्कर येत असते, त्याचं त्यालाही कळत नसतं आणि त्यामुळेच ना तो इकडे तिकडे अशा फेऱ्या मारत असतो. पण इकडे आरोहीचं लक्ष जातं. आरोही जोरात लांबूनच बाबा बाबा म्हणून ओरडत असते, पण अक्षय अक्षरशः चक्कर येऊन खाली पडतो. जेव्हा अक्षय चक्कर येऊन खाली पडतो तेव्हा मात्र आता आरोही जोरात ओरडते आणि इकडे रमाचा जो दिवा लावलेला असतो ना तो दिवा सुद्धा विझला जातो. त्यामुळे आता अक्षय कोणत्या नवीन संकटात अडकला आहे हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.